आरामात आज यहाँ पर आज इथं जनता दरबार होता। आज कोणते कोणते समस्या होती आणि काय काय आज आपण केलं ते जर आमच्या दर्शकांना बोला। आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघ येतो आणि या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात एक संभाजीनगर तालुका एक फुलंब्री तालुका येतात। त्या संभाजीनगर तालुका तथा औरंगाबाद तालुक्यामध्ये ज्या लोककल्याणकारी योजना हा ग्रामीण भागामध्ये या आपल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय आणि वेगवेगळ्या तालुक्याच्या ऑफिसच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात, त्यांचा आढावा घ्यावा आणि जे लोक त्याच्यापासून उपेक्षित आहे किंवा त्यांचं काम झालेलं नाही त्या संदर्भात अधिकारी वर्गाचा आढावा घेऊन जे काम प्रलंबित आहे ते लवकरात लवकर कसे मार्गी लागतील या अनुषंगाने ही कार्यालयीन कामकाजाची बैठक आहे। त्याच्यामुळे वेगळा काही जनता दरबार आणि वगैरे असे काही नाव आम्ही त्याला देणार नाही, परंतु या निमित्ताने अधिकारी वर्गाच्या अडचणी सुद्धा आम्हाला ऐकून घेता येतात आणि जे लाभार्थी त्यांच्या अडीअडचणी आपल्याला ऐकून घेता येतात आणि त्याच्यावर शासन स्तरावर काय कारवाई करायची बाकी आहे का ती सुद्धा कारवाई भविष्यात आपल्याला करता येते। त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातले सरपंच, काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी यांच्या माध्यमातून काही प्रश्न समोर आले आणि त्या प्रश्नाचा कसा निवाडा करावा या माध्यमातून आपण ती बैठक आयोजित केली आणि आपल्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचे विषय त्या माध्यमातून मार्गी लागले। धन्यवाद। सर, किसानों के भी बहुत से प्रश्न है खेती के लेकर और 7/12 को लेकर, उनके भी बहुत से प्रश्न है, उनको कैसा हल करेंगे? देखिए, किसानों के जो सवाल है और जो लोगों के सवाल है उसी के लिए ये बैठक थी, इसलिए इंडिविजुअल लेवल पे जिसका जिसका प्रॉब्लम है उनके प्रॉब्लम सॉल्व करने के लिए हम सारे अधिकारियों के साथ बैठक लेकर के उनका काम करने के लिए तो ये बैठक थी, इसलिए अपन ये बैठक लेकर के आगे उनके काम करने के लिए हाजिर है। किसानों के भी मराठवाड़े में सबसे ज्यादा आत्महत्या हो रही है, उसके लिए क्या? देखिए, वो बहुत बड़ा सवाल है और ये बात सही है कि किसानों की आत्महत्या हो रही है और वो होना नहीं चाहिए, तो वो नहीं होने के लिए सरकार ने कुछ न कुछ कदम उठाना चाहिए। वो कदम उठाने के लिए बहुत सारी बातें हैं, जिसमें इरिगेशन का काम है, जो सिंचन होना चाहिए, और हमारे बच्चों को जो तालीम मिलती है वो किसान के बच्चों को तालीम मिलनी चाहिए, टाइम पे टाइम बिजली मिलनी चाहिए। ये सब बातें एक बार हो जाए तो धीरे धीरे वो बात कम होंगी, लेकिन उसके लिए सही मायने में सरकार जिम्मेदार है और सरकार ने ये बात जल्दी से जल्दी आगे निकाल के लेना चाहिए। थैंक यू, धन्यवाद। एक सीन ले लेंगे यार, बिल्कुल। वो मैडम देखो, तहसीलदार मैडम है। अरे वो मुल्लोड़कर भी थे ना, मैं तहसीलदार ले लेंगे ना। आज पंचायत समिती येथे संभाजीनगर औरंगाबाद पंचायत समितीमध्ये खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण संबंधित विभागाची आढावा बैठक घेण्यात आली। त्या प्रसंगी शेतकऱ्यांचे, लाभार्थींचे ज्या काही योजना आहे शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, ज्या बऱ्याचशा अडीअडचणी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या होत्या, या सगळ्या अडीअडचणीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाल्यामुळे सर्व ज्या लाभार्थींच्या ज्या योजना आहेत त्यांना त्यांच्या पदरात पाडून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी दाखवलेला आहे आणि खासदार साहेबांनी त्यांना सूचना केली, जे काही प्रलंबित प्रकरणं असतील, फायली असतील पेंडिंग, जे काही शासनाच्या फायली पेंडिंग असतील, संजय निराधार, श्रावणबाग, तुमच्या लाईटच्या असतील, फळबागच्या असतील, ह्या सर्व फायली तात्काळ पेंडिंगची संपून टाकण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, शेतकरी, महिलांचे, अपंगांचे सर्व प्रश्न या ठिकाणी बऱ्यापैकी मार्गी लागलेले आहे। धन्यवाद।